जमलो आहोत। तर आजचा या वार्षिक दिन सोहळ्यात मी परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इथे प्रशस्तीपत्रक देण्यात येतील। त्याचप्रमाणे इथे विद्यार्थ्यांना पुरस्कार पण प्रदान करण्यात येईल। तर मी सन्माननीय अतिथींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। तर आमचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या वार्षिक दिन सोहळ्यासाठी आम्हाला सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले आहेत कला अकादमीच्या संगीत व नृत्य विभागातील माजी विद्यार्थी, ते गोमंतकातील एकमेव संगीत महाविद्यालयाचं प्राचार्यपद ज्यांनी भूषविलं आणि गोवा संगीत महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ते माझे गुरुजी। त्याचप्रमाणे गोमंतकातील आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित कमलाकरजी नाईक हे आज सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले आहेत। त्यांचं मी कला अकादमीच्या संगीत आणि नृत्य विभागातर्फे स्वागत करतोय। आमच्या सर्व उपक्रमांना मोलाची साथ, त्याचप्रमाणे अत्यंत मौलिक सूचना करणारे आमचे कला अकादमीचे सदस्य सचिव माननीय श्री अरविंदजी खुटकर हे आज मुद्दाम इथे उपस्थित आहेत। त्यांचंही मी स्वागत करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री आणि कला अकादमीचे अध्यक्ष माननीय गोविंदजी गावडे हे उपस्थित राहणार होते, पण महत्त्वाच्या एका कामानिमित्त ते गोव्याबाहेर असल्यामुळे आज ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी आपल्या सदिच्छा या उपक्रमाला दिलेल्या आहेत। उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतो। कला अकादमीच्या अनेक उपक्रमांना गेली अनेक वर्ष आपण मोलाची साथ देत आहात। याच्याही पुढे आपण असाच प्रतिसाद आणि साथ देत राहाल अशी आशा बाळगतो आणि स्वागत आणि प्रास्ताविक करून येथेच थांबतो। धन्यवाद। एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जे कलागुण, सुप्त गुण जे आहेत, त्यांचं जे कौशल्य जे आहे, त्यांची जे प्रतिभा जी आहे, तिला फुलवून परत लोकांच्या समोर आणण्याचं जे कार्य जे आहे ते मला वाटतं ते खूप उत्कृष्ट पद्धतीने इथं करत आहेत। कला अकादमीमध्ये आम्ही सिलेबसवरती भर देतोच, असं नाही की सिलेबस नाही आहे, करिक्युलम नाही आहे। करिक्युलम आहे, जवळजवळ 11 वर्षांचा करिक्युलम इथं डिझाईन केलेला आहे। पंडित जितेंद्र बुवा अभिषेकींनी खूप म्हणजे त्यांचं योगदान आहे या कला अकादमीमध्ये, या कोर्स स्ट्रक्चरमध्ये, कोर्सच्या डिझायनिंगमध्ये त्यांचं खूप काही योगदान आहे। तर त्या सिलेबसवरती हा जोर दिला जातोच, पण त्याच्या पलीकडेही जे आपण शिकलो आहे ते इतरांच्या समोर कसं सादर करावं, सादरीकरण कसं करावं, स्टेजवरती जो फिअर असतो, भीती जी असते, ती भीती कशी दूर घालावी विद्यार्थ्यांची, त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढवावा, यावरती कला अकादमीमध्ये मला वाटतं आम्ही भरपूर जोर देतोय। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला प्रतिभा नावाची एक कार्यक्रम प्रतिभा नावाचा इकडं होतो, ज्याच्यामध्ये मुलं आपलं कौशल्य सादर करतात, चुकतातही कधी कधी, त्याच्यातून शिकतातही। पण आज जर आपण बघितलं तर आजच्या या स्टेजवरचा जो परफॉर्मन्स आपण बघितलं, कुठेही काडी मात्र कुठेही मुलं चुकलेली नाही आहेत। आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, अजिबात कसलीही त्रुटी नसताना एखादा लाईव्ह रेकॉर्डिंग करावा, म्हणजे स्टेजवरती जेव्हा एखादा कार्यक्रम चालू असतो तेव्हा त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग करावं आणि लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करावं, अशा पद्धतीचं सादरीकरण आज या मुलांनी केलेलं आहे। कॉलेज हे ॲक्च्युली कला अकादमीने सुरू केलं होतं 1987 मध्ये। गोवा त्यावेळी कला अकादमी कॉलेज ऑफ म्युझिक म्हणून ते होतं स्थापना, आणि ती स्थापना जेव्हा 87 मध्ये झालं, मी सांगतो 3 महिन्याच्या पिरियडमध्ये ती जबाबदारी खरं म्हणजे माझ्यावरती सोपवली होती। त्यामध्ये राणे साहेबांचं कॉलेज उभं करण्या म्हणजे खरं म्हणजे हात त्यांचा आहे, त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली। नाही हे तू करायचं आहे, माझ्यावरती लादलं, नाही मला काय नाही,
आम्ही घाबरलो. म्हटलं एवढं मोठं संस्था, म्हटलं मी त्यावेळी मी कला अकादमीत आहे सत्य. मी म्हटलं कसं होणार सर, म्हटलं माझ्याकडे कसं, नाही 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 यू आर कॅपेबल, मला माहिती आहे म्हणाले. मी आता म्हटलं नाही, माझे 2 सजेशन मला एक करायचे आहेत. त्यामध्ये एक मला सांगावं असं वाटतं की आज जे गोव्यामध्ये भारतीय संगीत, जे शास्त्रीय संगीत म्हणतो, आज आपण त्याच्यामध्ये फॅकल्टी ऑफ इंडियन म्युझिक जाऊन अभ्यासक्रम वगैरे परीक्षानुसार सगळं चाललेलं आहे. हे कला आहे तस्मै नमः म्हणून आपल्याला सगळं करावं लागतं. त्याला नाईलाज असतो, कारण दिस इज अ टाईम ऑफ नाव सर्टिफिकेट ओरिएंटेड सगळं. सो आपल्याला कुठंतरी तडजोड करावी लागते. पण ही तडजोड करताना आपण थोडासा विचार केला पाहिजे की भारतीय संगीताचा विभाग म्हणून हा जो सुरू झाला होता गुरु शिष्य परंपरेवरती गाणं शिकवण्यासाठी. शेवटी असं आहे की गुरु शिष्य परंपरेवरती गाणं का म्हणतो मी, की संगीत ही जी कला जी आहे, ही खरं म्हणजे आता फक्त परीक्षेसाठी शिकून उपयोग नाही. आपण परीक्षेसाठी परीक्षा झाल्यानंतर बाकीचं सगळं विसरतो. आजचे मॅक्झिमम जे स्टुडंट आहेत ते परीक्षेसाठी बसतात आणि परीक्षा झाली की सगळं विसरतात. आणि काही अवघे ज्याला खरंच संगीताची खरंच त्याच्यात ते हे लागलेलं असतं ना, तो त्याच्यातले एखाद दुसरा कोणतरी मग तयार होतो. पण मुळात मी सांगतो, आज मी जो आज इथं उभा आहे, आज मी तुम्ही मला बोलवलं, आज मी ह्या लेवलपर्यंत म्हणजे संगीताच्या क्षेत्रात मी म्हणत नाही मोठा झालोय, पण ह्या लेवलपर्यंत जो आहे तो फक्त पंडित रत्नकांतजी रामनाथकर आणि गोवा कला अकादमी. मी सर्वांना सांगतो, जर कला अकादमी जर स्थापन झाली नसती, झाली आणि समजा संगीत विभाग जर सुरू झाला नसता आणि रत्नकांतजी रामनाथकरना इथं आणलं नसतं, तर मी तयार झालोच नसतो. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे तसे गुरु लाभणं हे पण आपल्याला भाग्य लागते. तर अशा गुरूंचा म्हणजे ज्याच्यामुळं गोव्यामध्ये भारतीय संगीताचं म्हणजे खरं म्हणजे आता मी माझ्या भाषणामध्ये कुठं आमच्या प्रोग्रामला मी सांगतो सर, खरी मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल, म्हणजे ज्याला अभिजात संगीत म्हणतो आपण, जेव्हा शास्त्रीय संगीत म्हणतो त्याला अभिजात संगीताची जर मेढ जर कोणी जर लावली असेल तर रत्नकांतजी रामनाथकरने गोवा कला अकादमीमध्ये. याचा खरा म्हणजे गोवा कला अकादमीला पण अभिमान असायला. पण कला अकादमीमध्ये का हे सगळे अधिकारी येतात जातात, त्यांना विचारणं काही माहीत नसतं. आणि त्यांना ही जाणीव करून देणं हे पण ह्याचं पण कोणी विचार केला नाही. ज्यावेळी आम्ही होतो इथे, आम्ही कधी कधी सांगायचा प्रयत्न करतो, पण शेवटी काय आमचं कोणी ऐकत नव्हते. काय सांगतो मग बघूया असं व्हायचं. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की पंडित रत्नकांत रामनाथकरजींचं एक तैलचित्र नाही तर एखादा फोटो आपल्या कला अकादमीमध्ये लावलेला आहे का? कुठं लावलेला आहे? संगीत विभागात. हां नाही, पण तो संगीत विभागा कोण फक्त विद्यार्थी पाहणार, कुठंतरी एक चांगल्या ठिकाणी बाबा ह्या पंडित रत्नकांत रामनाथकरजींनी इथं जी शिष्य घडवले, इथं जो त्यांनी जी मुहूर्तमेढ रोवली, हे पुढं आम्ही विसरणं. बाकीचे लोक तुम्हाला विचारणार कुठंतरी एक त्याचं चांगल्या ठिकाणी असं आता इकडं हे लावावं असं माझं एक आहे.